Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तुमचं लाईन्स आणि अँगल्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या फायनली क्लिअर झालेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नसेल बघितला तर मागे जाऊन चेक करा, कन्सेप्ट समजून घ्या आणि मगच प्रॅक्टिस सेटकडे वळायचं आहे. सो हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 आणि फायनली आपण सुरुवात करतो आहे आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 ला. आता इथे तुम्हाला काय दिलेली आहे, एक डायग्राम दिलेली आहे. ही डायग्राम तुम्हाला बघायची आणि त्याच्यावरून काय लिहायचं, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहे. सो हा आहे तुमचा फर्स्ट क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा, लुक ॲट द ॲडजसंट डायग्राम अँड राईट द नेम्स ऑफ टर्म्स गिवन बिलो. ही डायग्राम बघून आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे. सगळ्यात पहिले लिहायचं आहे पॉइंट्स. आता किती सोपं आहे बघा, इथे कुठले कुठले पॉइंट्स आहे, पॉइंट ए, बी, पॉइंट ओ आहे, पॉइंट सी आहे, पॉइंट ई आहे आणि पॉइंट डी आहे. मग आता आपल्याला काय करायचं, फक्त याची नावं लिहायची आहे. मग आता इथे फटाफट मी नाव लिहू का, इथेच मी याचा आन्सर लिहिते आहे. ह्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय लिहिणार आहात, प्रत्येक वेळेस तुम्हाला पॉइंट हा शब्द कंपल्सरी लिहायचा आहे. पॉइंट कुठला आहे, पॉइंट ए, त्यानंतर तुमचा पॉइंट बी, त्यानंतर कुठला आहे रे, पॉइंट सी. पॉइंट सी हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट डी, पॉइंट ई. प्रत्येक वेळेस पॉइंट शब्द लिहायला विसरायचं नाही. ई आहे, त्याच्यानंतर काय आहे, पॉइंट ओ पण आहे ना रे, पॉइंट ओ, पॉइंट ओ. ठीक आहे, किती पॉइंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 झाले का, 1 2 3 4 5 6 सगळ्याचे सगळे पॉइंट्स लिहून टाकले. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झालं. पुढे विचारलाय लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय रे, लाईनचा छोटासा तुकडा. मग कुठल्या कुठल्या लाईन सेगमेंट आहे दिसतात बघा. पहिले आपण लाईन आणि लाईन सेगमेंटमध्ये तुम्ही हे नका करू. लाईन म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो असणारी, आपल्याला ती सांगितली का नाही. लाईन सेगमेंट म्हणजे त्या लाईनचा छोटासा तुकडा. मग आपल्याला असे 2 पॉईंट शोधायचे. मग असे 2 पॉईंट कुठे आहे, हा आणि हा लाईन, हा पॉईंट. मग पहिली लाईन सेगमेंट काय झाली, तुम्ही काय लिहू शकतात, ए ओ लिहू शकतात किंवा ओ ए लिहू शकतात, काही पण लिहू शकतात तुम्ही तुमच्या मनाने. दॅट इज सेगमेंट ओ ए, ही झाली पहिली लाईन सेगमेंट. ठीक आहे, खूप सारे आहे बरं का. त्यानंतर मी ओ पासून सुरू होणारी ही दुसरी लिहिणार आहे, ओ सी. सेगमेंट ओ सी ही दुसरी मिळाली. अजून ओ पासून सुरू होणारी मला तिसरी पण मिळाली, कुठली, ही मिळाली. दिसते तुम्हाला तुकडा छोटासा लाईनचा, सेगमेंट ओ बी. इथे वरती लिहिते बघा, सेगमेंट ओ बी, ही पण मिळाली मला. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे पण ओ पासून तयार होणारी ही पण मिळाली छोटीची, सेगमेंट ओ ई. सेगमेंट ओ ई, किती सोपं आणि किती सेगमेंट लिहू शकतात. आता एखादा म्हणेल टीचर ही पूर्ण इथपर्यंत ओ डी लिहू शकतो का, येस ऑब्वियसली लिहू शकतो. सेगमेंट ओ डी, सेगमेंट ओ डी ही सुद्धा तुम्ही लिहू शकतात. सो अशा पद्धतीने बघा कुठले कुठले सेगमेंट आहे, ओ सी, ओ बी, ओ ए, ओ ई, ह्या 4 आहे. आणि ह्या पूर्ण हे पॉईंट मिळून ओ आणि डी जर पॉईंट घेतला तर ओ डी, ओ डी. अशा पद्धतीने ह्या सगळ्या सेगमेंट 1 2 3 4 आणि 5 सेगमेंट आपण इथे लिहिलेला आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा तुमचा, रे. आता रे काय सांगितलं टीचरांनी, एका साईडला त्याचा एंड पॉईंट असतो आणि दुसऱ्या साईडला काय वाटतं, ते इनफायनाईट वाढत जातं, इनफायनाईट वाढत जातं. मग असे कुठले आहे, चला फटाफट बघूया. आहे रे. रे टीचरांनी सांगितलं एका साईडला एंड आणि दुसऱ्या साईडला इनफायनाईट वाढतो. मग असे आपण कुठे कुठे लिहू शकतो. हा समजा आपण एंड पॉईंट घेतला आणि हा इकडे वाढत चाललाय, झाला की नाही पहिला रे तयार. पण याचं नाव कसं लिहिणार, त्याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून लिहिणार आहे, ओ बी. मग पहिला रे काय येईल तुमचा, हे बघा इथे लिहिते मी रे. पहिला रे काय येईल तुमचा, रे ओ बी. काय येईल तुमचा, रे ओ बी. त्यानंतर दुसरा समजा इथून सुरू केला आणि इकडे वाढत चाललाय तो, ओ सी. दुसरा रे काय झाला तुमचा, रे ओ सी, रे ओ सी. त्यानंतर थर्ड रे बघा किती रे आहे, इकडनं सुरू झाला आणि इकडे येऊन पुढे इनफायनाईट वाढत गेला, ओ ए, रे रे ओ ए. ठीक आहे, बापरे आपण भरपूर रे मिळत आहेत. आणि एक खूप मोठा आहे, ओ डी. बघा ओ डी, हा ओ डी पण काय आहे तुमचा, रे आहे, रे ओ डी. की जो ओ पासून स्टार्ट झाला आणि डी ला इनफायनाईट वाढत गेला. म्हणजे रे बघा सगळे ओ पासून सुरू झाले, ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी. ठीक आहे, रे पण झालं. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन पण तुम्हाला 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळाले. पुढचं काय आहे, कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट म्हणजे एका सरळ रेषेत असणारे 3 बिंदू. मग आता 3 बिंदू कुठले आहेत बघा, डी ई ओ.
काय आहे कोलिनियर पॉइंट्स. मग पहिले लिहू शकता तुम्ही कोलिनियर पॉइंट्स कुठले आहे पॉइंट ओके कोलिनियर पॉइंट्स एकाच सरळ रेषेत असणारे 3 बिंदू की ज्यातून एक लाईन ड्रॉ होऊ शकते. पॉइंट कुठले आहे डी ई ओ. त्यानंतर अजून काही होऊ शकतं का रे समजा हा पॉइंट घेतला हा पण होऊ शकतो ना रे. हे बघा हे याच्यातून एक लाईन ड्रॉ होती हां ई ओ बी. परत काय आहे पॉइंट पॉइंट ई ओ बी. ठीक आहे हे तिघं आहे डी ई ओ किंवा ई ओ बी. एखाद्याला वाटलं टीचर मला इकडनं लिहायचंय बी ओ ई लिहू शकतात किंवा ओ ई डी असं पण लिहू शकतात. कसं लिहू शकता तुम्ही बी ओ ई पुढे काय शब्द लिहायचा पॉइंट पॉइंट बी ओ ई कोलिनियर असं दाखवतात बरं का. आणि पॉइंट कुठला लिहू शकतात ओ ई डी पॉइंट पॉइंट ओ ई डी कोलिनियर अशा पद्धतीने मध्ये मध्ये डॅश करून दाखवत असतात. ओके सो कोलिनियर पॉईंट सुद्धा आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता आपण लाईन घेण्याऐवजी नॉन कोलिनियर पॉईंट्स लगेचच लिहून घेऊया. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे असे पॉईंट्स की जे एका सरळ रेषेमध्ये नसतात 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट. समजा आपण हा एक पॉईंट घेतला हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट घेतला काय आहे याच्यातून एक सरळ रेषा जाऊ शकते का नाही. सो दे आर नॉन कोलिनियर पॉईंट. सो पहिला नॉन कोलिनियर पॉईंट खूप सारे लिहू शकतो आपण खूप साऱ्या पेअर्स तिथे बनवू शकतो. तुम्हाला वाटलं की 2च पेअर बनतील आणि 3च पेअर नाही त्याच्या खूप साऱ्या पेअर बनतील. सो पॉइंट कुठले घेतले रे आपण पॉइंट ए ओ सी पॉइंट ए ओ सी. त्यानंतर एखाद्याला वाटलं की टीचर मला हे घ्यायचं आहे हा बी ओ सी चालणार आहे ना बी ओ सी याच्यातून लाईन ड्रॉ करू शकतो का नाही. सो पॉइंट पॉइंट बी ओ सी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून समजा एखाद्याला वाटलं सी ओ ई घ्यायचंय ते पण कोलिनियर होणार आहे नॉन कोलिनियर होणार आहे. बघा सी ओ ई एक सरळ रेषा नाही काढू शकतात सी ओ ई. हां त्यानंतर अजून काय चौथी पेअर पण बनवू शकते. एखाद्याला वाटलं की मला हा पॉईंट घ्यायचा आहे हा पॉईंट घ्यायचा आहे आणि डायरेक्टली हा मला ड्रॉप करायचा हा नाही घ्यायचा मला मग डायरेक्ट डी घ्यायचा तरी घेऊ शकतो सी ओ डी पॉईंट पॉइंट सी ओ डी. बघा किती एकाच प्रश्नाचे किती उत्तरं मिळत आहेत. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेतले लिहिले आणि नॉन कोलिनियर म्हणजे काय एक 2 सरळ रेषेतले घेतला एक तिरपा घेतला 2 सरळ रेषेतले घेतला हा तिरपा घेतला हे आणि हे घेतला हा पॉईंट घेतला हे आणि हा घेतला हा पॉईंट घेतला. याला झाले आपले काय झाले हे आपले नॉन कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे. त्या शेवटचा प्रश्न लाईन. लाईन म्हणजे काय लाईन म्हणजे दोन्ही साईडला इन्फायनाईट वाढणारी जी दॅट इज द लाईन इज इन्फायनाईट ॲट द बोथ साईड. मग अशी कुठली आहे एक सगळ्यात मोठी आहे बघा इथपासून सुरू झाली 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 इथे येऊन संपली. मग हा आणि हा पॉईंट जर आपण घेतला तर कुठली लाईन तयार होती तुमची लाईन बी डी किंवा डी बी लाईन डी बी किंवा तुम्ही त्याचं नाव उलटं पण लिहू शकतात लाईन बी डी. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठली आहे रे बस एकच लाईन होती तुमची ही लाईन पण लिहिलेली आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस 2 पॉईंटमध्ये हा प्रश्न फर्स्ट नंबरचा क्वेश्चन किती मार्काला विचारलं जाऊ शकतो हे अर्धा जर मार्काचं घेतलं तर 3 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला 3 मार्क्स मिळणार आहे. तर सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. आपल्याला काय करायचं ह्या फिगर्स ड्रॉ करायचे आहे. आता मी तुम्हाला ह्या फिगर्स पण साईड बाय ड्रॉ करून दाखवणार आहे. लाईन बी टी ड्रॉ करायची आहे. लाईन काय करायची बी टी. मग आता इथे मी शेप्समध्ये लाईन घेते. अशी काय करायची तुम्ही अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि या लाईनला त्यांनी एक स्पेसिफिक नाव तुम्हाला द्यायला लावलेलं आहे. लाईनचं नाव काय आहे बी टी. म्हणून आपण काय करूया इथे बी नाव देऊया आणि इथे काय करूया टी नाव देऊया. ही झाली तुमची लाईन बी टी. काय तयार झाली ही तुमची लाईन बी टी. सो आपला हा फर्स्ट क्वेश्चन आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आपण अशा पद्धतीने ते सोडवलेला आहे. पुढे काय म्हणतात ते रे डी ई ड्रॉ करा. रे काय करा तुमचा डी ई तुमचा इथे ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग आता इथे मी एक रे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला प्रॉपरली. तुम्ही काय करायचं तुमची स्केल आणि पेन्सिल घेऊन प्रॉपरली हा जो रे आहे तो रे ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. बघा इथे मी काय केलं हा एक रे ड्रॉ केलेला आहे. मग आता ह्या रेला काय असतं रे ह्या रेला तुमच्या एक एंड पॉईंट असतो आणि इकडच्या साईडला ती इन्फायनाईट वाढत असते. मग त्यांनी त्या रेला नाव काय द्यायला लावलंय रे डी ई.
मग आता हे नाव स्टार्ट कुठून करणार? एखादा मुलगा इकडनं सुरुवात करणार नाही, नेहमी त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून त्याच्या आरंभ बिंदूपासून त्या रेला नाव द्यायचं आहे. रे डी ई, रे डी ई. काय झालं या रेचं नाव? रे डी ई. रे डी ई हे काय झालं? त्याचं नाव झालं. ठीक आहे, रे डी ई पण काढला. पुढे काय म्हणतात? लाईन एम पी काढा. परत सिंपल आहे, लाईन एम पी तर खूपच सिंपल आहे. ठीक आहे, लाईन परत दोन्ही साईडला ॲरो असणारी आपण काय करणार आहे? एक लाईन ड्रॉ करणार आहोत. एक लाईन इथे ड्रॉ केलेली आहे. काय नाव सांगितलं त्याला? लाईन एम पी. एम पी नाव द्यायला लावलेलं आहे. ही तुमची थर्ड फिगर आहे, लाईन एम पी. दोन्ही साईडला इन्फायनाईट आहे, सगळ्यात महत्त्वाचं घ्या, आणि त्याचं नाव त्यांनी द्यायला लावलं आहे एम पी. सो ही झाली तुमची लाईन एम पी. सो या तीनही फिगर आपण इथे ड्रॉ केलेल्या आहे. राहिले आपल्या 2 फिगर. चला फटाफट ते आपण बघूया. पुढे काय सांगितलं त्यांनी? लाईन वाय. काय सांगितलं? लाईन वाय. अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने 4th नंबरचा क्वेश्चन बघा. लाईन आणि त्याला नाव काय द्यायचं? एक सिंगल लेटर. बघा तुम्हाला लाईन मी 2 प्रकारे शिकवली. लाईनला आपण कॅपिटल लेटरमध्ये सुद्धा नाव देऊ शकतो आणि ह्याच लाईनला तुम्ही एका सिंगल लेटरमध्ये सुद्धा नाव देऊ शकता. त्या पद्धतीने त्यांनी एक सिंगल लेटर दिलं आहे, ज्याचं नाव आहे तुमचं वाय. इथे तुम्ही वाय म्हणणार आहात. आणि हे काय झालं तुमचं? लाईन वाय. काय झाली? ही तुमची लाईन वाय. पुढे पॉइंट एम. बघा पुढचं सोपं आहे. 5वं काय सांगितलं त्यांनी? एक पॉइंट एम दाखवायला लावलेला आहे. एक पॉइंट काढला, फक्त एक पॉइंट काढला आणि त्याला नाव काय दिलं? पॉइंट एम. झालं पॉइंट एम. किती सोपा प्रश्न होता. इझिली तुम्हाला हे 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात का? लिहा बरं जरा मला कमेंट सेक्शनमध्ये. आपण वळणार आहोत आपल्या थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय सांगितलंय थर्ड क्वेश्चनमध्ये? थर्ड क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन दिलेला आहे, उपप्रश्न दिलेला आहे. खूप सोपं आहे. जर तुम्हाला पॉइंट, लाईन, प्लेन, लाईन आणि लाईन सेगमेंट ह्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला हे सगळं इझिली जमणार आहे. पुढे ड्रॉ डायग्राम दॅट इल्युस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. त्यांनी सांगितल्यानुसार आपल्याला कृती करायची आहे. पॉइंट पी लाईज ऑन लाईन ए बी. एक लाईन ए बी आहे, समजून घ्या. एक लाईन ए बी आहे. लाईज म्हणजे त्याच्यावर असणे, त्या लाईनवर असणे, आणि पी हा त्याच्यावरती एक पॉइंट आहे. ठीक आहे, आता कसं दाखवणार बघा. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. इथे काय केली मी? अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात? ऑन लाईन ए बी. त्या लाईनला नाव द्यायचं आहे आपल्याला. त्या लाईनचं नाव काय आहे तुमच्या? ए बी. त्या लाईनचं नाव काय आहे? लाईन ए बी. आणि पॉइंट पी लाईज ऑन. लाईज म्हणजे काय? वसणे, त्याच्यावर असणे. याच्यावरती एक पॉइंट पी पण आहे. मग कुठे पण घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, कुठे पण घ्या, मी इथे घेते. याच्यावरती काय आहे? हा पॉइंट पी आहे. मग झालं, मिळालं तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. याच्यानुसार आपण कृती केली, एक लाईन ए बी काढली, त्याच्यावरती पॉइंट पी दाखवलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? पॉइंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन एम. एक लाईन एम आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं? प्रश्न नीट 4-4 वेळा वाचा. लाईन एम आहे एक लाईन एम तुम्हाला इथे ड्रॉ करायची आहे. काय करायचं आहे? एक लाईन एम ड्रॉ करायची आहे. मग आपण काय करूया? एक लाईन एम ड्रॉ करूया. इथे केली, लाईन एम ड्रॉ केली. ठीक आहे, पुढे काय म्हणतायत ते? पुढे काय म्हणतायत त्यानुसार आपण काय करूया? इथे कृती करूया. पुढे म्हणतायत ते लाईन एम. त्या लाईनचं नाव काय आहे? एम, म्हणून मी तिला एम नाव दिलं. ठीक आहे, पुढे पॉइंट ई अँड एफ आर ऑन लाईन. ई आणि एफ पॉइंट हे लाईनवरती आहे, बट पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन. डी हा लाईनवरती नाही. मग तुम्ही तो कुठेही दाखवू शकतात. पहिले आपण दाखवूया ई अँड एफ. म्हणून या लाईनवरती मी ई आणि एफ हे पॉइंट दाखवले की जे लाईनवरती आहे. समजते तुम्हाला? लाईन एम काढायची आहे, ई आणि एफ हे लाईनवरती काढायचे आहे, बट पॉइंट डी इज नॉट तो लाईनवरती नाहीये. मग तो कुठे पण काढू शकतो. तुम्ही इथेही काढू शकतात, तुम्ही इथेही काढू शकतात, तुम्ही इथेही काढू शकतात, कुठेही काढू शकतात. लाईनच्या खाली वरती कुठेही काढू शकतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन पण आपला झालेला आहे. इथे लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. 2 रे आपल्याला इथे काढायला लावलेले आहे. कुठले 2 रे काढायला लावलेले आहे? चला फटाफट काय करूया? रे ड्रॉ करूया. हा एक रे ड्रॉ केला आणि हा एक रे ड्रॉ केला. ठीक आहे, 2 रे काढायला लावलेले. हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर इकडे लिहिते बरं का मी. रे ओ पी. आता रेला काय असतो? एक एंड पॉइंट असतो. ठीक आहे, हा एंड पॉइंट आपण इथे लिहिला. स्टार्टिंग पॉइंट ओ आणि पुढचा जो आहे तो इन्फायनाईट वाढत असतो. सो हा झाला तुमचा रे ओ पी. आणि दुसरा रे काढायला लावलाय ओ क्यू. इथून सुरू करायचा ओ
क्यू, कारण तुम्हाला सांगितलं रे नेहमी काय करत असतो, त्याच्या आपण स्टार्टिंग पॉईंट पासून सुरू करतो आणि दुसऱ्या पॉईंटला काय करत असतो, तो इनफायनाईट वाढत असतो. सो अशा पद्धतीने हा थर्ड पण क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये हे दाखवलेलं आहे, पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय दाखवलं आपण, ई एफ इज पॉइंट ऑन एम बट डी इज नॉट ऑन. मग आता हे सगळीकडे नका दाखवत बसू, तुम्ही कुठेतरी एकाच ठिकाणी दाखवा, समजा इथे दाखवा. ठीक आहे. तिसरं काय काढायला लावलं आपल्याला, हे रे काढायला लावले, हा एक रे आणि हा एक रे आपण इथे काढलेला आहे. ओके, चला फटाफट बघूया आपला क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. आणि बघा क्वेश्चन नंबर 4 खूप इंटरेस्टिंग आहे. हा एक मुलगा तुम्हाला दिसतो आहे, हा मुलगा काय दिसतो इथे, तो रांगोळी काढतोय. रांगोळ्या अशा टिपक्यांच्या रांगोळ्या तुमची आजी किंवा तुमची आई पूर्वी काढत असेल बघा, असे खूप सारे टिपके त्यांनी काढलेले आहे रांगोळीचे किंवा त्याने चॉकने काढलेले आहे. शो द पॉइंट्स, लाईन सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकोपाइन पिक्चर्स. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायचं आहे. पहिले काय दाखवायचं आहे, पॉइंट्स, लाईन सेगमेंट्स आणि प्लेन दाखवायचं आहे. मग आता पॉईंट बघा, तुम्ही कुठलेही पॉईंट दाखवू शकता. समजा इथे मी पॉईंट घेतला एक, त्याला नाव दिलं ए, मग ह्या फिगरमध्ये तुम्ही काय दाखवला, पॉईंट ए. काय दाखवला, पॉईंट ए. समजा अजून एक पॉईंट घेतला आणि त्याला नाव दिलं पॉईंट बी. सो अशा पद्धतीने मी इथे पॉईंट बी सुद्धा दाखवलेला आहे. असे कितीही पॉईंट्स तुम्ही दाखवू शकतात. ठीक आहे. सो पॉईंट्स आपले इथे दाखवून झालेले आहे. पुढे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट, लाईन म्हणजे दोन्ही साईडला इन्फायनाईट असणारी आणि लाईन सेगमेंट म्हणजे काय, दोन्ही साईडला काय एंड पॉईंट असणारी. मग आपल्याला काय सांगितलं, सेगमेंट म्हणजे रेषाखंड, तुकडा दाखवायचा आहे. मग तुम्ही कुठलेही दाखवू शकतात. समजा मी हे 3 घेतले पॉईंट्स, ही झाली माझी लाईन, याला नाव दिलं मी पी क्यू. पी क्यू दिली, मग याला सेगमेंट काय म्हणणार, पी क्यू. किंवा मला वाटलं की ही एवढी मोठी सेगमेंट काढावी, इथपासून इथपर्यंत ही सेगमेंट काढावी आणि त्याला नाव द्यावं के टी. ठीक आहे. मग ही दुसरी सेगमेंट काय झाली माझी, सेगमेंट के टी. अशा कितीही काढू शकतात. समजा तुम्हाला एखाद्याला वाटलं किती एवढे पॉईंट्स घ्यायचे, तेवढे सगळे पॉईंट घ्यायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे एल एम. तुम्ही असं पण काढू शकतात, सेगमेंट एल एम. ठीक आहे. सो पॉईंट झाले, सेगमेंट पण तुम्ही इथे दाखवले. आता दाखवायचं प्लेन. प्लेन म्हणजे माहिती ना तुम्हाला, दॅट इज अ फ्लॅट सरफेस विच इज इनफायनाईट फ्रॉम ऑल साइड. चारही दिशांनी काय करू शकतो, वाढू शकतो. आणि कशाने दाखवतो आपण, कॅपिटल लेटरने दाखवत असतो. मग चला बरं करूया आपण प्लेन तयार. ठीक आहे. सो इथे आपण समजा हे डॉट्स इथे जॉईन केले, असे डॉट्स हे जॉईन केले, असं पण प्लेन असतं बरं का. हे जॉईन केले, यालाही प्लेन म्हणतात, यालाही प्लेन म्हणतात. ए, प्लेन ए. ठीक आहे. प्लेन ए. थर्ड क्वेश्चनचा आन्सर प्लेन ए. ठीक आहे. एखाद्याला वाटलं की नाही मला दुसरं दाखवायचं आहे वेगळ्या पद्धतीने, तर मग तुम्ही दाखवू शकतात वेगळ्या पद्धतीने सुद्धा. कशा पद्धतीने दाखवू शकतात बघा, इथे दाखवलं. त्याच्यानंतर समजा हे पॉईंट्स मी काय केले, जॉईन केले आणि हे पॉईंट्स मी इथे जॉईन केले आणि हे जॉईन केले. याला पण तुम्ही प्लेन म्हणू शकतात. समजा हे प्लेन मी के ने दाखवलं, हे झालं तुमचं प्लेन के. सो अशा पद्धतीने हा फोर्थ क्वेश्चन खूप सिंपल होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स दाखवायचे होते, त्यानंतर तुम्हाला सेगमेंट दाखवायचं होतं आणि प्लेन सुद्धा दाखवायचं होतं. आपण वेगवेगळे पॉईंट्स पण दाखवले, वेगवेगळे प्लेन पण दाखवले आणि सेगमेंट सुद्धा इथे दाखवलेले आहे. त्यांचा शेवटचा क्वेश्चन काय दिसते, हा आपला इंडियाचा मॅप आहे, आपल्या भारत देशाचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये बघा 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क विथ द पॉइंट्स ऑन मॅप ऑफ इंडिया. ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेसेस. म्हणजे इथे दिल्ली दाखवलेलं आहे, इथे समजा एका पॉईंटवरती दिल्ली दाखवलेलं आहे, इथे या पॉईंटवरती कॅलकटा, कोलकाता नावाचं शहर आहे ते दाखवलेलं आहे, इथे चेन्नई नावाचं शहर दाखवलेलं आहे आणि इथे मुंबई नावाचं शहर दाखवलेलं आहे. हे आपल्या भारतातले 4 शहरं इथे दाखवलेले आहे आणि तुम्हाला हे जॉईन करून लाईन सेगमेंट दाखवायचे आहे. कशा पद्धतीने दाखवणार तुम्ही, समजा साधी सिंपल गोष्ट आहे, हे 2 पॉईंट जर तुम्ही ड्रॉ केले तर एक लाईन सेगमेंट तयार होणार आहे. त्यानंतर हे 2 पॉईंट ड्रॉ केल्यानंतर एक लाईन सेगमेंट ड्रॉ होणार आहे तुमची. हे 2 पॉईंट ड्रॉ केल्यानंतर एक लाईन सेगमेंट ड्रॉ होणार आहे आणि हे 2 पॉईंट केल्यानंतर एक लाईन सेगमेंट ड्रॉ होणार आहे. समजा आपण याला नाव दिलं ए बी सी अँड डी, किंवा तुम्ही महत्त्वाचं दिल्लीचं डी आहे, कॅलकटाचा सी आहे, चेन्नईचा सी आणि मुंबईचा हे, अशा पद्धतीने पण देऊ शकतात. दिल्लीचा डी देऊया, कॅलकटाचा सी देऊया, चेन्नई आणि सी सी सारखं येईल म्हणून आपण याला के नाव देऊया आणि मुंबईचा एम देऊया. ठीक आहे, असं नाव देऊया. मग काय म्हणतात, ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेसेस.
कनेक्ट केल्यानंतर एक फिगर तयार होते. या फिगरचं नाव काय आहे? प्लेन फिगरचं नाव आहे. आणि या सेगमेंटची जर तुम्हाला नावं विचारली आहे तर सेगमेंट कुठल्या तयार झाल्या? सेगमेंट DM. सेगमेंट DM तयार झाली. 4 सेगमेंट तयार झाले. ही आणि ही जॉईन केली तयार काय झाली तुमची? सेगमेंट MK. कुठली सेगमेंट तयार झाली? सेगमेंट MK. त्यानंतर K आणि C जॉईन केली, सेगमेंट KC. सेगमेंट KC तयार झाली. आणि चौथी तुमची सेगमेंट आहे सेगमेंट DC. सेगमेंट DC. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 सुद्धा इथे फायनली संपलेला आहे. लवकरच भेटणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला बघत राहा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल.